आप्पा हा, तुम्ही कुठे निघालात? अरे मुलगी बघायला जायचं ना. अहो आप्पा अजून खूप वेळ आहे. मग आत्तापासून इतके का तयार झालायत तुम्ही? अरे थोडा उतावळी झालो होतो. लग्न म्हटलं म्हणजे उत्साह वाढणारच नाही का. पण आप्पा मी काय म्हणतो की तुम्ही कशाला येताय? लग्न माझं व्हायचंय तर मी यायला नको. आप्पा तुमचं लग्न झालंय, 5 मुलं आहेत तुम्हाला, मी मोठा मुलगा. आई जाऊन बरीच वर्ष झाली. आठवत नाही का तुम्हाला काहीच? ठीक आहे, नका नेऊ मला. जा तुम्ही एकटेच जा. जा. अहो आप्पा असं कसं? आता मामा मी सांभाळतो, तू कर पूजा. हं. बस. लवाड आहेत लेखाचे. त्यांना माहिती मी तुझा ऐकणार म्हणून दरवेळी तुला पुढे करतात. आप्पा असं काही नाहीये. नाही कसं? आप्पा लग्न कोणाला करायचंय? मुलगी कोणासाठी पाहायची आहे? माझ्यासाठी ना. हो. समजतंय ना? हसताय का? अरे गुलाबा, मला सगळं समजतंय. म्हणजे अरे मी नुसती गंमत करत होतो. आप्पा अरे मी बाप आहे या लेकांचा. मधून मधून विसरतो, पण तुझ्या बाबतीत नाही बरं. अच्छा, मग आज सकाळपासून असे तयार होऊन का बसलाय? बरेच दिवस झाले कुठे बाहेर निघालो नव्हतो घराच्या. विचार केला की ही संधी साधून आपण सटकावं जरा बऱ्यापैकी कपडे घालून. काय? अच्छा असं होय. हो. आप्पा मला सांगा, तुम्हाला नाचून कशी हवी आहे तुमची? ए आधी मला नाचून एकदम मॉडर्न हवी. हा, वेणीचा शिपटा घालून, खाली मान घालून मुळू बसणारी काकूबाई नको. माझी नाचून माझ्या मुलांना वठणीवर आणणारी हवी. या घरात बाई नाही म्हणून सगळा पुरुषी कारभार. त्याला संसार नाही म्हणत रे. बाई ही हवीच. प्रसंगी ताठर असली तरी चालेल, परंतु हा पुरुषी कारभार बदलणारी हवी. या 4 भिंतींना घर पण देणारी, घरात हसू फुलवणारी आणि घरातला वृक्षपणा घालवणारी. या घरातल्या सगळ्या टोणग्यांना समजून सांभाळून एकत्र ठेवणारी. काही झालं तरी माझी मुलं आहेत रे, त्यांना शेवटपर्यंत सांभाळणारी हवी. आप्पा हो, आणि माझी नाचून जी आहे ना, ती माझी मैत्रीण व्हायला हवी. बाप रे, मी फारच अपेक्षा आहेत हो तुमच्या नाचुनेकडनं. फक्त अपेक्षाच आहेत का एखादी मुलगी शोधून ठेवली आहे? नाही असेल तर आत्ताच सांगा. तुमचा गैरसमज होतोय. आम्ही हे सामान गैरसमजापायी बॅग घेऊन निघालीस तू. अगं या घरची सून ना तू. हो आजोबा, मी तुमची सून नाहीये. असं नको बोलू ग. काळजाला घर पडतात. विसर सगळं, ठेव ती बॅग, कर नमस्कार आणि म्हण की जाणार नाही म्हणून. अष्टपुत्रा सौभाग्यवती भावा, सुखी भावा. लोणचे 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 लोणचे. मस्तपैकी तयार हो. चल मम्मा, मी जशी आहे तशीच आहे. मला काहीही ऐकायचं नाहीये. आज जरा बरी दिस. बेटू, ते काय ते पार्लर बिर्लर मध्ये जाऊन ये ना मस्त. पार्लर सो मिडल क्लास. सॅलॉन म्हण, सॅलॉन. तेच ते मम्मा काय म्हणते ना, तिकडे जाऊन ये. मला हे काही करायचं नाहीये. ए, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते. आणि मी जे सांगते ते निमूटपणे ऐकायचं. आज छान ट्रेडिशनल कपडे घालायचे. ओके मम्मा प्लीज. घरात जशी वागलीस ना डॉक्टर सुयश आणि त्याच्या आई वडिलांशी, तसं बाहेर वागायचं नाही. मी काय चुकीचं वागले? तू काय बरोबर वागलीस ग? अगं तो एक नंबरचा आगाऊ आणि अतिशहाणा होता. डॉक्टर असेल स्वतःच्या घरात, मी नाही ऐकून घेणार. मला हेच नकोय. तू जशी आहेस तसं वागायचं नाही. ओके, अगं पण आगाऊपणा करायचा नाही, नजरेला नजर द्यायची नाही.
आणि जरा लाज. अरे पण का? अरे बेटू तसंच असतं दाखवण्याच्या कार्यक्रमात. म्हणजे मी जशी नाहीये तसं वागायचं. हे म्हणजे त्या लोकांना फसवण्यासारखं झालं ना. मी पण जेव्हा तुझ्या मम्माला बघायला गेलो होतो ना, तेव्हा मला कुठे माहिती होतं की ही एवढी काय नाही, म्हणजे एवढी डॉमिनेटिंग असेल. तुला सांगतो, जेव्हा मी हिला बघायला गेलो ना, तेव्हा गरीब गाय होती, गरीब गाय. आता बघ अशी वसा वसा अंगावर येते. तुझ्यासारख्या बैलाशी लग्न झालं ना की गरीब गाय राहून चालत नाही. हातात हंटर घ्यावा लागतो, नाहीतर संसाराची वाट लागते. काय वाट लावली ग मी संसाराची? मी आले म्हणून तू सावरलास तरी, नाहीतर काय तुझं ते घर, काय तुझा तो अवतार. शिशी शिशी शिशी. नुसता नट्टापट्टा करून संसार चालत नाही. त्यासाठी पैसे कमवायला लागतात, पैसे. आणि ते मीच आणतो ना कमावून. फार काय मेहरबानी नाही करत, तुझं कामच आहे ते. आणि तुझं काय काम आहे? नवऱ्याचा इन्सल्ट करणं, त्याला घालून पाडून बोलणं, बस. मग वागावं ना तसं. तसं म्हणजे कसं? हेच की पोरीचे फाजील लाड करू नकोस. किती वेळा मी तुला सांगितलं, एकदा तरी ऐकलंस? अगं एकुलती एक मुलगी आहे माझी, तिचे लाड करू नको तर कोणाचे करू? तुला 1000 वेळा सांगितलं, तुझ्या त्या किटी पार्ट्या, तुझ्या त्या मैत्रिणी बाजूला ठेव आणि घरात लक्ष दे. माझं लक्ष असतं हा घरात, म्हणून आपला संसार चाललाय. नेहमी तू चुकतोस. तू चुकतेस. तू चुकतोस. तू चुकतेस. तू 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 लग्न कोणाचं ठरवायचंय? तुझं. तुझं. मग तुम्ही का म्हणताय? कारण आमचा जसा संसार झाला तसा तुझा संसार व्हायला नको म्हणून. आणि म्हणून आम्ही सांगतो तसंच वागायचं. अरे माझं ऐकून घ्या. काही एक ऐकून घ्यायचं नाहीये. तुझा तयार होचा, पळ पटकन. वा आद्या, तुला सांगतो, मुलींसमोर मुळीच घाबरायचं नाही. असं सरळ डोळ्यात बघायचं आणि असं बोलायचं कॉन्फिडेंटली. बोलायचं. काय तू सांगतोस? का काय झालं? नाही नाही, अरे म्हणजे हा कधी कधी गिरायकांशी मलाच बोलायला लावतो ना, म्हणून. शिक्षणापेक्षाही महत्वाचं आहे मुलीचा सुसंस्कृतपणा. म्हणजे ती मोठ्यांशी आदराने वागते ना, लहानांबरोबर प्रेमाने वागते ना, हे सगळं महत्वाचं आहे. आणि हे सगळं एका भेटीत कसं कळणार आहे मला? लक्षात येईल तुला. अरे ती उलट उत्तर देणारी, आगाऊ नाही ना, हे तपासून पाहायला हवं. कारण ती जर आगाऊ असेल तर या घरात टिकणं शक्य नाही. कारण आपण सगळे तिच्यापेक्षा दसपट आगाऊ आहोत. नाही, आणि ती सुगरण आहे की नाही हे बघायला पाहिजे ना. तिला ना कुठली तरी रेसिपी विचारूयात, म्हणजे तिला येते की नाही. म्हणजे कसं, अरे तूर डाळ मूग डाळ यातला फरक कळतो की नाही विचार. नाही काय आहे, त्यावरून मुलीचा स्वयंपाकघरात वावर किती आहे हे लक्षात येतं. आणि मुलीमध्ये एखादा कलागुण आहे का तेही बघायचं. ती गाते ना. हो. अरे काय आहे, कलागुण असला ना की फावला वेळ, मोकळा वेळ त्याच्यामध्ये जातो. नाहीतर मग घरामध्ये खुसपट काढून ती वाद घालत बसत नाही. आणि समजा वाद झाले तर ती नमतं घेते की नाही हे पाहण्यासाठी एक छोटासा वाद करून पाहायला काय हरकत आहे? एक मिनिट. ट्रायल म्हणून वाद घालणं वगैरे मला पटत नाहीये बरं का. का न पटायला काय झालं तुला? अरे हे सगळं जरा अति होतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही नाही, अरे घ्यावी लागते, आयुष्याचा प्रश्न आहे बाबा. मामा नाही, एरवी तुम्ही एवढे तत्वनिष्ठ पुढारलेल्या विचारांचे वगैरे असता. हे आता लग्नासाठी मुलगी बघायची म्हणल्यावरती लगेच तुमचे मूग डाळ तूर डाळ फतफत वगैरे बाहेर निघायला लागला. त्याला कारण आहे. आदित्य, बाईमुळे घराचं घर पण टिकतं. घरातली माणसं एकमेकांना बांधून राहतात. संसार बहरतो फुलतो. बाईमुळे घराची समृद्धी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे घराची शांती टिकून राहते. जर का बाई चांगली असेल तर मातीचंही सोनं करते. पण जर का ती वाईट असेल तर असा उभारलेला डोलारा पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतो आणि मग तो परत उभारताना जीव जातो. हो, तुम्हाला कसं माहित? अरे म्हणजे काय, पुढच्याच तेच मागचं शाणा. म्हणजे आहे ते सोडणं. हे बघ, आम्ही जे सांगितलंय ना तेवढंच तू लक्षात ठेव. नाही, तुम्ही कमाल आहात बरं का, ग्रेट आहात सगळे.
तुमच्यातलं कधीच कुणीच लग्न केलं नाहीये, पण लग्नासाठी मुलगी शोधायची म्हणल्यावरती सगळे डिटेल्स माहिती. कसं काय? आधी एक काम कर, तुझा शर्ट काढून ठेवलाय त्याला इस्त्री करून ठेव, आता निघायची वेळ होईल. चल चल. आणि हे बघ, याच्यामध्ये सगळ्या टिप्स दिल्यात तुझ्याकरता, ते रिवाइज करून ठेव. हा. शर्ट इन. माझ्या लग्नाच्या बाबतीत जी चूक झाली ती आदित्यच्या लग्नाच्या बाबतीत होता कामा नये. ह्या घरामध्ये आता पुन्हा सून येईल, ती चांगलीच येईल. ऐक ना. काय ऐकू? किती वेळ फोन लावत होते मी तुला? अगं मी पण तुलाच फोन करायचा प्रयत्न करतोय, पण लागला नाही. असा कसा नाही लागला? आत्ता बरा लागला. आणि अरे तू माझ्यावर का चिडतीयस? सॉरी, मी तुझ्यावर चिडत नाहीये. अरे माझ्या डोक्याला शॉर्ट झालाय. शांत शांत. माझं सोड, तू सांग, तू का फोन केला होतास? नाही नाही, लेडीज फर्स्ट, आणि चिडलेल्या लेडीज तर नेहमीच फर्स्ट. ए प्लीज यार, तू ना असं टिपिकल फॉर्मल मित्रासारखा वागू नकोस माझ्याशी. ऑलरेडी माझे मॉम डॅड पुष्कळ फॉर्मल मागवतायत मला. म्हणजे? अरे म्हणजे हेच, हे कर ते करू नकोस, असंच वाग तसं वागू नकोस. मला तर मुलगा बघायला चालली आहे की शाळेत ऍडमिशन घ्यायला चालली आहे हेच कळत नाहीये. अरे अरे अरे, त्या ऍडमिशन घेताना खोटं खोटं शहाण्यासारखं वागणं ठीक आहे, तो त्या 2च तासांचा प्रश्न असतो. नंतर शाळेत आपण करायची ती मज्जा करतोच, पण इथे तसं नाहीये. इथे माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हो, आणि हा प्रश्न म्हणजे असा खूप अवघड, खूप महत्वाचा, खूप मार्कांसाठी ड गटातला प्रश्न आहे. ड गटातला प्रश्न? आम्हाला नव्हतं असलं ड गट वगैरे. सिंपल सोप्या भाषेत सांग ना. कसं सांगू? हा, आता तुझ्या आई बाबांना तुझ्याकडनं काही अपेक्षा आहेत, तशा माझ्या मामांना त्यांच्या होणाऱ्या सुनेकडून खूप अपेक्षा आहेत अगं. अर, आणि फरक एवढाच आहे की तुझ्या आई बाबांना तू खोटं खोटं छान वागायला हवंय, आणि माझ्या मामांना तिने खरं खरं छान वागायला हवंय. अरे पण या सगळ्यात आपल्याला नक्की काय हवंय ते कोणीच विचारत नाहीये. सई, आता बहुतेक हे प्रश्न आपणच एकमेकांना विचारायला हवेत. सो तुला काय हवंय? होय, काय ग, तुला तुझ्या आयुष्यात काय घडायला हवंय? तुझ्या काय अपेक्षा आहेत? हेच, माझ्या पार्टनरनी माझं काय म्हणणं आहे, मला काय वाटतंय हे विचारलं पाहिजे आणि विचारातही घेतलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. हे बघ, माझ्याही आयुष्यात जी कुठली मुलगी येईल तिने फक्त इतरांचं नाही ऐकलं पाहिजे. तिला काय वाटतं, तिला काय म्हणायचं हे ठामपणे सांगितलं पाहिजे. हा, गिव्ह अँड टेक. थोडं तुझं थोडं माझं. म्हणजे मी खूप चिडकी आहे, खूप चिडते, पण त्यांनी शांतपणे समजून घेतलं पाहिजे आणि समजावून सांगितलं पाहिजे. किंवा मला प्रत्येक गोष्ट अशी नीट लागते. मी कुठल्याही सिच्युएशन मध्ये सरळ जातो, त्यामुळे बॅलन्स म्हणून थोडा वेडेपणा करणारी पाहिजे. बरोबर. म्हणजे खूप भांडणं होतील इतका वेगळा सुद्धा नको, आणि अजिबात भांडणं होणार नाहीत इतका सेम सुद्धा नको.
हे माझा दादा मामा म्हणतो की ज्यात वाद नाही तो संवाद कसला. पण तुझ्या दादा मामाचं लग्न झालं नाहीये आणि आपलं होणार आहे. आपलं होणार आहे म्हणजे? आपलं म्हणजे आपलं नाही, आपलं वेगवेगळ्या मंडपात वेगळ्या लोकांची होणार आहे. आपल्याला जे हवंय ते समोरच्यात आहे का नाही ह्याचा हिशोब आजच्या एका भेटीत करायचा आहे. पण एका दिवसात एकाच भेटीत या सगळ्या गोष्टी कशा कळणार? तरी तुझं ठीक आहे म्हणा. काय माझं काय ठीक आहे? कारण तुझ्यासाठी परफेक्ट मुलगी ओळखणं अगदी सोपं आहे. हो कसं? हे बघ, त्या मुलीची तुझ्या मामांची ओळख झाली की ती 100% त्यांच्या पाया पडणार. पण जर तुझ्याशी ओळख झाल्यानंतर त्या मुलीनी लाजेनी मान खाली घातली आणि जर तुला नमस्कार केला तर ती मुलगी फेल. कारण ऑलमोस्ट आपल्याच वयाच्या व्यक्तीला नमस्कार करणारे लोक ढोंगी असतात. नाही बरोबर आहे तुझं. माझ्याकडे पण तुझ्यासाठी एक टिप आहे. पण नेकी और पूछपूछ. ठीक आहे दे. तिथं हॉटेलात गेल्यावर बाकीचे बसायच्या आधी जर त्यांनी त्याच्या आई वडिलांना बसवलं तर मुलगा 1 नंबर. मग तू आणि तुझे आई बाबा कम्फर्टेबल आहेत की नाही हे बघितलं तर अव्वल. आपण यातलं काहीच न करता आधी स्वतःच जाऊन घुम्यासारखा बसला तर मुलगा बंडल. सही अशा माणसांना ना प्रवासात काही इंटरेस्ट नसतो. त्यांना फक्त स्वतःची सीट नीट मिळते ना हे बघायचं असतं. खरंच. आता मी ऑर्डर देण्याची वेळ आली आणि जर ती म्हणाली की काही चालेल तर ती मुलगी कटाप. आणि जर ती असं म्हणाली तुम्हाला हवं ते मागवा तर ती मुलगी आउट. तिला तिची मतं असायलाच हवीत. नाही करेक्ट आहे. आणि त्यांनी जर हॉटेलमध्ये वेटरला ऑर्डर देताना अशी हाक मारली ए वेटर किंवा सगळ्यात घाण म्हणजे ए झिरो नाही असा जर टोन असला ना तर लगेच फुलली. वेटरला जो माणूस कमी लेखतो ना तो स्वतःच्या साथीदाराला कधीच समानस्थान देऊ नाही शकत. आणि तुला काय आवडतं असं विचारल्यावर जर का ती म्हणाली की गाणी ऐकायला आवडतात किंवा वाचायला आवडतं तर मजा नाही. अरे असं का? अरे तू तिला खोदून विचार काय ऐकायला आवडतं काय वाचायला आवडतं. आणि ती जर का म्हणाली की सगळंच तर समजून जा की तिने आयुष्यात स्वतःचा विचार कधीही केलेला नाही. ती कानावर पडेल ते ऐकते, समोर येईल ते वाचते आणि आई वडिलांनी आणलेल्या कुठल्याही मुलाला हो म्हणते. अरे जर तिने स्वतःचाच विचार केला नाहीये तर तुझा विचार कसा करेल? बर तूही त्याला अगदी खोदून विचारा की त्याच्या मनाच्या सगळ्यात जवळची गोष्ट कुठली. हा जर खरंच त्याने एखादी इमोशनल पर्सनल गोष्ट सांगितली तर क्या बात आहे. हा पण लगेच जर त्या वस्तूची किंमत सांगून दाखवली ना तर मामला गडबड आहे. मला सगळं खूप आवडतंय. मलाही. तुलाही तेच होतंय का जे मला होतंय? हो म्हणजे इतका वेळ तुझ्याशी बोलत होते तर हलकं वाटत होतं. पण आता फोन ठेवायचं म्हणल्यावर ते टेन्शन आलं ना. मित्रा दोस्ता फ्रेंडा सई ह्या सगळ्यातनं जाताना तू हवी होतीस ग सोबत. मला पण. आता काही शक्य नाही म्हणा. का? शक्य आहे. कसं काय? मी ना त्या मुलाला ब्ल्यू मिस्ट्रीफ मध्ये भेटणार आहे. त्या 5 स्टार हॉटेल मध्ये. तू कुठे भेटणार आहेस? मॅडम आमच्यासारखे ड गटातले प्रश्न येणारे जे असतात ना ते चटकदार चौदार मध्ये जातात जेवायला. चटकदार चौदार. ओके डन. काय ओके काय डन काय बोलतोय आपण? ड गटातल्या प्रश्नाचं उत्तर चटकदार चौदार.